हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देव निजो जगतिया, दीक्षा देवनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासाप्रती भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरेर्मा सुतोवाच एवं कृष्ण सख कृष्णो भ्रात्रा राज्ञा विकल्पितः नानाशंकास्पदं रूपं कृष्ण विश्लेषकर्षितः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात. इकडे युधिष्ठिर साशंक आहे. अर्जुन भगवान गोपालकृष्णासोबत द्वारकेला गेले आणि अजून का आले नाहीत. भीमा, अरे तुझा अनुज, तुझा धाकटा भाऊ हा 7 महिने झालेत आज, तरी सुद्धा अजून परतला नाही, काही वार्ता नाही, त्यांच्या संदर्भात काही गोष्टी कळायला नाहीत. सगळे काही व्यवस्थित असतील ना, यादव कुल सगळे काही आनंदी असेल ना. आणि मला हे दुष्चंड का होऊ लागलेत, हे सगळीकडे मला वाईट गोष्टी दिसू लागल्यात. अहो, छोट्या छोट्या गोष्टीवरून लोक भांडू लागलेत. त्याचप्रमाणे कलहप्रिय लोक झालेत आणि दंपती नांच कलकलम. अहो, भ्रातृ पुत्र अर्थात भावामध्ये, मुलांमध्ये, बहिणीमध्ये सर्वत्र भांडणं आहेत. पण बायका ह्या नवऱ्याशी देखील भांडू लागल्यात आणि नवरा बायकोशी भांडू लागलाय. अहो, दोघं एक असायला पाहिजे. दंपती शब्द जो आहे ना, तो या अर्थाने वापरलाय. दंपती नांच कलकलम. दंपती म्हणजे जाया आणि पती यांचं मिळून दंपती शब्द झालाय. दंपती शब्दामध्ये ऐक्य आहे मुळात. जायापती दंपती. मग जिथे ऐक्य असायला पाहिजे तिथेच भांडण चालू आहे. अशी एखादी घटना असेल बरं का त्यावेळेला. आज जिथं बघावं तिकडं आपल्याला घटस्फोटाचे प्रकरण दिसू लागलेत. आजची काय अवस्था सांगावी. असो, ते म्हणतात छोट्या छोट्या गोष्टीवरून लोक भांडू लागलेत, पैशावरून भांडू लागलेत, अडक्यावरून भांडू लागलेत, एकमेकांचा जीव घेऊ लागलेत. तेव्हा अशी परिस्थिती का झाली. अहो, लोक अधर्माने का वागू लागलेत आणि मला जे दुश्चिन्ह दिसू लागलेत त्यामुळं मला असं वाटतं की काहीतरी विपरीत घडतंय, काहीतरी विपरीत घडणार आहे असं मला वाटू लागलं. अरे भीमा, सगळे गोपालकृष्ण, त्याचप्रमाणे सर्व यादव, त्यांच्या स्त्रिया, वसुदेव देवकी सगळे आनंदी असतील ना. मग असं असताना अजून निरोप का आला नाही. असं असताना अजून अर्जुन का परत आला नाही आणि काही निरोप सुद्धा अजून कळला नाही. का बरं कळला नसेल निरोप सुद्धा. कच्चित ते मायम तात. सगळे तर आनंदात असतील ना. अहो, ज्याच्या बाहुबलाच्या सामर्थ्यावर संपूर्ण यादवांचं राज्य सुरक्षित आहे तो भगवान गोपालकृष्ण हा असताना काय अडचण असेल हो. काहीच नसेल. मग असं का झालं असेल. असे अनेक प्रश्न युधिष्ठिराच्या मनामध्ये निर्माण होत आहेत आणि भीमाला तो विचारतोय. पण भीमही काय उत्तर देणार आहे. कच्चिन्ना भीतो भावही शब्दाद्युरी मंगलही. मला असं वाटू लागलं की का बरं असं का घडलं असेल. याचं उत्तर काही कळेना. शेवटी एकदम असा विचार करता करता अर्जुन त्या ठिकाणी येऊन उपस्थित झाले. अर्जुन आल्याबरोबर अर्जुन कसे आले याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. अर्जुन आले आणि नुसते उभे राहिले. एरवी आल्याबरोबर नमस्कार करायचे, त्याप्रमाणे काही काय घेतलं काय नाही हे सांगायचे, त्याप्रमाणे सगळी कुशलाची वार्ता सांगायचे. पण आज मात्र अर्जुन आले आणि शांत उभे राहिले. अरे, अर्जुन आलेत आणि शांत का बरं उभे राहिले. काय कारण आहे त्याचं. त्यांनी प्रश्न उपस्थित केला. महाराज, हे अर्जुना, तुला काय झालं. तू शांत उभा का राहिलास. भगवानपी गोविंदो ब्रह्मण्यो भक्तवत्सला. सगळं काय आनंदात आहे ना. भगवान गोपालकृष्ण आनंदात आहेत ना. मग तू का उभा राहिलास असा.
अलब्धमानो वज्ञाता. तू शांत उभा राहिलास, खाली बघायला लागलास, वरती चेहरा करेनास, काळा ठिक्कर पडलास. काय झालं? अरे तू आतापर्यंत असं कधी वागत नव्हतास आणि आज असं का झालं? अधिक्रमम, तुझ्याकडून काही चूक घडली का? अतिक्रम घडला का? का तुझ्याकडून काही ब्राह्मणाचा अपमान झाला? अलब्धमानो वज्ञाता, कोणाची अवज्ञा झाली का? काही अपमान झाला का? कशामुळे तू का बोलत नाहीस? क्वचिन्ना भेतो भावही, का तुझ्याकडून काही वाईट गोष्टी घडल्या का? क्वचित्वम ब्राह्मणम बालम, का असं काही घडलं की ज्यामुळं तू ब्राह्मणाचं रक्षण करू शकला नाहीस? सामर्थ्य असून सुद्धा लहान मुलाचं रक्षण करू शकला नाहीस का? स्त्रियांचं रक्षण करू शकला नाहीस का? वृद्धांचं का? रोगी माणसाला तू मदत केली नाहीस? काय कारण? काय? शरणोपसृतम सत्वम, का तुला कोणी शरण आलं आणि तू त्याला मदत केली नाहीस? असं काही झालं का? तरी अर्जुन काही बोलत नाही. अरे अर्जुना, काय झालं? बोल ना. कशामुळे तू शांत आहेस? अर्थेभ्य, कुणी तुला काही मागायला आलं आणि तू दिलं नाहीस का? म्हणजे किती प्रश्न विचारलेत आणि किती धर्माचं अशा प्रकारचं विवरण केलेलं आहे. तुझ्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की तुझ्या तोंडून शब्द का निघत नाहीत? काय अमंगल घटना घडली का ते मला सांग. आणि अगम्यामिती छेदः, का एखाद्या अगम्य असणाऱ्या स्त्रीच्या ठिकाणी तू गमन केलंस? क्वचित्वम नागमो गम्याम गम्याम त्वा सत्कृता स्त्रियम, का कुठल्या स्त्रियांचा अपमान तुझ्याकडून झाला? का तुला कुणी पराजित केलं? पराजितो वाथ भवान, आणि तुला कोणी पराजित करू शकणार नाही. तू तर धनुर्धर आहेस, तुला कोण पराजित करू शकणार आहेस? असं म्हटल्याबरोबर अर्जुनाला काय बोलावं काही कळेना. तो नुसता शून्य उभा राहिला. शून्य स्थितीमध्ये खाली बघत डोळ्यातून अश्रू धारा चाललेल्या आहेत. आणि सूत म्हणतात शौनकादिका हो एवं कृष्ण सखा कृष्णो, भगवान गोपाल कृष्णाचे सखा असलेला अर्जुन, याला अनेक प्रश्न युधिष्ठिराने विचारले आणि युधिष्ठिराला हा एकही शब्द उत्तर देऊ शकत नव्हता. आणि या वेळेला सारखा डोळ्यातून अश्रू पुसत होता. क्षणाला दोन्ही डोळ्यामधून अश्रुधारा येऊ लागलेल्या. शुचः पाणीना मृज नेत्रयोः, आणि दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा ज्या येत होत्या त्या पुन्हा पुन्हा पुसत होता आणि बोलायची ताकद होत नव्हती. हृदयामध्ये दुःख दाटलेलं होतं, कंठ दाटून आला होता, डोळ्यातून अश्रुधारा येत होत्या परोक्षेना, आणि औत्कंठ कातर अवस्था झाली होती. थरथर कापत होता. आणि एवढे सगळे प्रश्न विचारले. बाष्प गदगदया गेला आणि कसं तरी आपल्या मुखातून त्याने गदगद अवस्थेमध्ये आपल्या अंतःकरणातला दुःखाचा कढ बाजूला ठेवून शब्द उच्चारला. अर्जुन म्हणतो, दादा तुम्हाला मी काय सांगू? वंचितोहम महाराज हरिणा बंधुरूपेणा. वंचितोहम महाराज, आज मी वंचित झालो. इथे हरी जो शब्द वापरला ना तो फार मार्मिक आहे. हरिणा बंधुरूपिणा, हरी म्हणजे हरण करणारा. त्यांनी माझं तेज हरण केलं. आज तो हरी तर आहेच आहे. दुःख हरी आतापर्यंत होता, पण आज तो तेजो, माझं जे काही तेजो वलय ते नष्ट करणारा, ते हरण करणारा झाला. मी वंचित झालो, मला त्यांनी वंचित केलं, मला सोडून गेला. हरिणा बंधुरूपिणा, जो माझा सखा होता, जो माझा मित्र होता, जो माझा गुरु होता, जो माझा बंधू होता, तोच आज राहिला नाही. काय सांगू तुम्हाला? एन मे पहृतम तेजो, ज्याने माझं तेज हरण केलं. हरी अपहृतम, ज्याने माझं आज तेज हरण केलं. आणि देव विश्वापरम महत, अहो देवाधिकांना सुद्धा माझ्या तेजाबद्दल अंतःकरणामध्ये असूया वाटायची. असं वाटायचं की अर्जुनाचं तेज काय. इंद्राधिकांना सुद्धा माझ्या तेजाबद्दल विस्पापनम, विस्मय वाटायचा, आश्चर्य वाटायचं. पण आज तेच तेज भगवंत हरण करून गेला.
आणि मग हा जो दुःखाचा कड त्यांनी प्रगट केलेला आहे या ठिकाणी यावर चिंतन करताना वर्णेकर नावाचे फार मोठे संस्कृतज्ञ नागपूर विद्यापीठामध्ये होते. त्यांनी यावर भाष्य करताना असं म्हटलंय की याला कुणी का म्हणजे हे भक्तीचं गीत नव्हे, म्हणजे स्तुती नव्हे, पण ही स्तुती नाही असं तरी कसं म्हणता येईल, कारण ही स्तुतिरूप काव्यच आहे. जरी हे दुःख असलं, जरी हा वेदना असल्या, जरी हा विरह असला, तरी सुद्धा या विरहाला, वेदनेला, दुःखाला जे व्यापक उदात्त स्वरूप प्राप्त झालं त्यामुळे याला भक्ती काव्य असं स्वरूप प्राप्त झालं. त्याने असं म्हटलंय की ज्याप्रमाणे शोक हा जेव्हा श्लोकत्व पावतो, जसा वाल्मिकी महर्षी यांच्या अंतःकरणामध्ये शोक निर्माण झाला, पण हा शोक व्यक्तिगत राहिला नाही, तो सार्वकालिक झाला, सार्वजनीन झाला आणि म्हणून शोकाला श्लोकत्व प्राप्त झालं. शोक हवा परी वाल्मिकीच्या परी सद्रव अंश श्लोक हवा. वाल्मिकी सारखा शोक पाहिजे की ज्यामधून द्रवता निर्माण झाली पाहिजे. समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणात सुद्धा द्रवीभूत भावना आणि भक्तीचं वैशिष्ट्यच द्रवीभूतता आहे. नारद भक्ती सूत्रकारांनी सांगितलंय भक्ती म्हणजे काय तर द्रवीभूतता. द्रवीभूतता म्हणजे आपल्या अंतःकरणात द्रवरूपता निर्माण झाली पाहिजे, अंतःकरण द्रवलं पाहिजे, अर्थात पघळलं पाहिजे. आणि हे वाचत असताना एकेका शब्दातून आपलं अंतःकरण पघळतं, द्रवरूप होतं, भक्तिरूप होतं, म्हणून हे भक्ती काव्यच आहे. या ठिकाणी त्यांच्या विरहामध्ये सुद्धा काव्य आणि भक्ती कशा पद्धतीने प्रगटलेली आहे ते त्यांनी सांगितलं. अर्जुन म्हणतात वंचितोहम महाराज यस्य क्षण वियोगेन लोको ह्यत प्रियदर्शनः. अहो दादा तुम्हाला काय सांगू, अहो ज्याच्या एक क्षण जरी वियोग झाला तरी मला सगळं जग प्रेतवत वाटायचं, मला स्वतःला मी प्रेतवत असल्यासारखी जाणीव व्हायची. जसं तुकाराम महाराजांनी म्हटलंय प्रेतरूप झाला शरीराचा भाव, शरीराचा भाव प्रेतरूप झाला. आता कोणाबद्दलही काही वाटत नाही, कारण डोळे सुद्धा संवेदनाक्षम असतील तर डोळे, डोळ्यामध्ये प्रेम असेल तर डोळे, डोळ्यामध्ये तेज असेल तर डोळे, नाहीतर डोळे म्हणजे दोन काचा दोन खाचा, तेथे कोठे प्रश्न येतो भावनांचा. डोळे म्हणजे काय खाचा आहे आणि त्याच्यावर लावलेल्या काचा आहेत, चष्मा काचा आहे, तेव्हा काचा आणि खाचा याच्या पलीकडे डोळ्याला काय अर्थ आहे. जर डोळ्यामधली शक्ती गेली तर डोळे म्हणजे खाचा आहे. तसं यश क्षण वियोगेन लोको ह्या प्रियदर्शना अप्रियदर्शन, अप्रियदर्शन म्हणजे प्रेतवतता. जर प्रेताला किती शृंगार केला म्हणून काय होईल, शेवटी तो जाळायचाच असतो. त्याप्रमाणे याचा एक क्षणभर वियोग झाला तर मला प्रेतवत असल्याचा अनुभव यायचा. आणि आज तर उक्थेन रहितो येश उक्थ, उक्थ म्हणजे प्राण, उक्थेन रहितो प्राणरहित इंद्रियांची अवस्था जी असावी तशी माझी व्हायची एका क्षणाच्या वियोगाने. एका क्षणाच्या वियोगाने माझा तो बहिष्ठर प्राण होता, माझा अंतरातला प्राण हाय पण खरा प्राण तो होता. आणि प्राण निघून गेल्यावर देहाची अवस्था काय होते महाराज, मृतक प्रोच्यते यथा, मृतक मेल्यासारखा. तेव्हा एका क्षणाच्या वियोगाने माझी अवस्था मृतकासारखी व्हायची. आता तर तो मला सोडूनच गेला यात संशयात. आणि मग एकानंतर एक अशा प्रकारच्या घटना त्याला आठवत राहतात. मागचा सगळा इतिहास आठवतो. दादा या संशयात द्रुपद गेहमुपागता नाम, ज्या वेळेला आपण लाक्षागृहातून बाहेर पडलो आणि वनामध्ये रानामध्ये भटकत 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 आपल्याला कळालं की द्रुपदाच्या घरी स्वयंवर आहे. तोपर्यंत कृष्ण आणि अर्जुन किंवा पांडव यांचा संबंध तात्पुरता आलेला होता, फार नव्हता आलेला, तात्पुरता संबंध आलेला होता. पण ज्या वेळेला द्रुपदाच्या घरी स्वयंवर आहे असं कळलं आणि त्या ठिकाणी कृष्णाने आपल्याला सांगितलं उपस्थित राहा तुम्ही, तेव्हा मी तिथे उपस्थित राहिलो. त्यावेळेला आपण ब्राह्मण वेशामध्ये होतो, तापस वेशामध्ये होतो, कुणीच आपल्याला ओळखलं नाही. कौरवादी सैनिकांना वाटलं की हे कुणीतरी तापस आहेत, ब्राह्मण आहेत. पण एका क्षणामध्ये जेव्हा मत्स्यभेद केला आणि मत्स्यभेद केल्यानंतर सगळे लोक माझ्या अंगावर धावून आले, द्रौपदीला मी घेऊन चाललो त्यावेळेला, तेव्हा एका
धनुष्याच्या बाणाच्या टोकाने मी सर्वांना या ठिकाणी जिंकलं. संशया द्रुपद गेहमुपागतानाम राज्ञाम स्वयंवर मुखे स्मर दुर्मदानाम. मोठमोठे दुर्मद भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, अश्वत्थामा, कर्ण, दुर्योधन सगळे माझ्या अंगावर धावून आले आणि त्या सर्वांना मी माझ्या एका धनुष्याने सगळ्यांना जिंकलं. त्यावेळेला जे तेज माझ्यामध्ये होतं ते तेज भगवंताचं होतं, ते कृष्णाचं होतं. तेजोवृतम खलुमया, ते सगळं तेज आज गेलं. त्या तेजाच्या जोरावर मी हे सगळं जिंकलं. मत्स्यसंजी कृतेन धनुषागदी गताच कृष्णा. आणि कृष्णा म्हणजे द्रौपदी. द्रौपदीला स्वयंवरामध्ये मी जिंकलं. एक बाण मारला आणि बरोबर तो बाण मी अशा पद्धतीने लागला की ज्यामुळं आता मला यावेळेला जे कृपाशीर्वाद मिळाले वेगवेगळ्या ठिकाणी. असे एका ठिकाणी वर्णन केलं की लाक्षागृहातून जेव्हा अर्जुनादी सगळे पांडव बाहेर पडले त्यावेळेला फिरत फिरत असताना, वनामध्ये असताना अर्जुनाचं एका यक्षाबरोबर युद्ध झालं. आता या सगळ्या घटना भगवंतांनीच घडून आणल्यात. यक्षाबरोबर युद्ध झालं आणि या यक्षाला अर्जुनाने जिंकलं. जिंकल्यानंतर तो यक्ष प्रसन्न झाला आणि तो म्हणाला, अर्जुना तू मला जिंकलंस पण मी तुला वरदान देतो. काय? बारीक असलेली गोष्ट तुला मोठी दिसेल. हे वरदान त्यांनी दिलं यक्षाने आणि त्याचा फायदा मला त्या मत्स्यभेद करताना झाला. मत्स्यभेद बारीक असलेला जो डोळा आहे तो मला मोठा दिसला, लोकांना दिसलाच नाही आणि मला बरोबर तो दिसला आणि मी मत्स्यभेद केला. म्हणून त्याने वर्णन केलंय की द्रौपदीच्या स्वयंवरात मला त्याचा उपयोग झाला. हे सगळं कृष्णाने घडून आणलं. सन्निधा वह मुखांड व मग्न एदा. आणि दादा तुम्हाला तर माहितीये की गोपाल कृष्ण आम्ही यमुनेच्या तीरावरती स्नान करण्यासाठी गेलो. तिथे जलक्रीडा केली आणि जलक्रीडा करून निघालो. त्यावेळेला एक ब्राह्मण समोर आला. आल्याबरोबर त्याने हात जोडले. मला भूक लागलीये म्हणाला. कृष्णाने ओळखला हा ब्राह्मण नाहीये, हा अग्नी आहे. कृष्ण म्हणाले, अर्जुना त्याला काय पाहिजे ते दे. मी म्हणालो तुम्हाला भूक लागली, काय देऊ? अन्न पदार्थ, अन्न? तो म्हणाला नाही मला अन्न नकोय, मला खांडवण खायला पाहिजे. आणि मग मला कळालं की हा अग्नी आहे. खांडववन मला खायला पाहिजे म्हटल्यानंतर मी ते खांडववन त्या ठिकाणी जाळायला सुरुवात केली आणि या वेळेला सगळं खांडववन धाड 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 जळत असताना त्या ठिकाणी तक्षक होता. हा तक्षक घाबरला आणि तो पळाला. तो थेट इंद्राकडे आला. दुर्योधनाने त्याला सहाय्य केलं. तो इंद्राकडे गेला आणि तक्षकाची पत्नी मात्र तक्षकाच्या बरोबर जाताना मी ठार मारली. त्यामुळं तक्षकाचा माझ्यावर राग होता. आणि याच वेळेला जो तक्षक पळून गेला पण त्याच वेळेला मय देखील पळाला आणि मयाला मारणार. त्यावेळेस कृष्ण म्हणले थांब थांब थांब, याला मारू नकोस, आपल्याला याचा उपयोग करून घ्यायचा आहे. आणि मय नंतर तिथून दुर्योधनाकडे गेला. दुर्योधनाने त्याला सहाय्य केलं पण मयाला मी संरक्षित केलं. पण त्याचा उपयोग मला पुढे मयाने जी सभा निर्माण केली त्या इंद्रसभेत, त्या इंद्रप्रस्थाच्या वेळेला मला त्या मयाचा उपयोग झाला आणि मयाने देवदत्त शंख मला दिला. त्यानंतर इंद्राकडे हा गेला आणि तक्षक इंद्राकडे गेल्यानंतर इंद्राने स्वतःच्या संपूर्ण सैन्यानिशी माझ्यावरती आक्रमण करायला सुरुवात केली. आकाशातून बाणाचा वर्षाव होऊ लागला आणि त्यांनी सगळं ते खांडववन पूर्ण पाण्याने, पर्जन्यास्त्राने पूर्ण पाणीमय करून टाकायचा प्रयत्न केला, जलमय करून टाकायचा प्रयत्न केला. पण मी इंद्राचा जो बाण आहे पर्जन्यास्त्राचा तो वरचेवरच नेला आणि त्याच्यावरती एक अस्त्र तयार केलं, खाली बाणच पडू नये. आणि इंद्राला मी जिंकलं. या वेळेला मी इंद्राला जिंकलं. ते म्हणतात यत्सन्नी खांडव मग्न एदा बिंद्रंच सामर गणम थरसा विजित्य. इंद्राला सुद्धा मी जिंकलं आणि या वेळेला इंद्र माझ्यावर खुश झाला आणि इंद्राने मला अर्ध आसन बसायला दिलं. अर्ध आसन इंद्राच्या जवळ मी बसलो आणि इंद्राच्या वरती आक्रमण करणारे जे वेगवेगळे राक्षस होते त्या सगळ्या राक्षसांचा संहार मी केला. लब्धा सभामय कृताद्भुत शिल्प माया. आणि या वेळेला मयाने
अद्भुत अशा प्रकारची शिल्पमाया करून दाखवली आणि जलस्थलाभास दुर्योधनाला झाला. आणि हे देव दादा, हे सगळं गोपालकृष्णामुळे झालं. या तेजसा नृप शिरोंगरी महन मखार्थे. आणि या वेळेला महन मखार्थे, ज्या वेळेला आम्ही या 12 वर्ष वनवास झाला आणि 1 वर्ष अज्ञातवास, या अज्ञातवासाच्या वेळेला मी त्या ठिकाणी अज्ञात म्हणून एक शिखंडी म्हणून त्या ठिकाणी, शिखंडी जसा पुरुषाच्या संदर्भात किंवा स्त्रीच्या संदर्भात प्रश्नार्थक होतो, तसा मी सुद्धा केवळ पुरुष राहिलो नाही. कारण मी जेव्हा वरती गेलो इंद्राच्या सभेमध्ये, तेव्हा उर्वशीने मला मागणी घातली, परंतु उर्वशीची मागणी मी नाकारली, कारण ती माझी आई आहे म्हणून मी नाकारली. त्यावेळेला तिने शाप दिला आणि मला बृहन्नडा रूप धारण करावं लागलं. मी बृहन्नडा झालो, नृत्य शिकवायला लागलो आणि माझा 1 वर्ष संपत आलं. आता इथे सुद्धा फार गमती आहेत. कसं झालं, 1 वर्ष संपलं असं कृष्णाने सांगितलं आणि भीष्माचार्य द्रोणाचार्य म्हटले हो बरोबर संपलं. मग ज्या वेळेला हे बाहेर आले आणि यांनी युद्ध केलं, या वेळेला भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य सगळेच अश्वत्थाम्याधिक सगळे हे गोग्रहण, उत्तर गोग्रहण म्हणतात त्याला, म्हणजे यांच्या सगळ्या गायी पळवल्या आणि गायी पळवल्यानंतर आता याचं संरक्षण कोण करणार म्हणून उत्तर म्हटलं मी जातो. आणि उत्तराला काही ते जमलं नाही. तेव्हा भगवान गोपालकृष्णानेच मला कदाचित बुद्धी दिली आणि अर्जुन म्हटले उत्तरा बाजूला हो, उत्तर बाजूला हो. बायकात बडबडला, बायकामध्ये बडबड करणं सोपं आहे पण युद्ध करणं अवघड आहे. आणि त्यांनी ताबडतोब हातात आपलं धनुष्य घेतलं, गांडीव धनुष्य, आणि सगळ्यांना जिंकून टाकलं. या वेळेला भीष्माचार्य द्रोणाचार्य कर्ण अश्वत्थामा सगळ्यांना मोहित अस्त्राने सगळ्यांना मूर्छित केलं आणि त्यांच्या अंगावरचे सगळे अलंकार, दागिने, टोप, किरीट सगळे काढून आणले. त्यांना फक्त 1 वस्त्र त्यांच्या अंगावर ठेवलं. म्हणजे इतक्या पद्धतीचा अपमान मी करू शकलो तर फक्त गोपालकृष्णामुळे. आणि या वेळेला दुर्योधनाने आक्षेप घेतला. तो म्हणले नाही, वर्ष पूर्ण झालं नाही, आता पुन्हा 12 वर्ष जा वनवासात. ते म्हणे का नाही वर्ष पूर्ण झालं? ते म्हणले कुठं झालं वर्ष पूर्ण? आणि मग जेव्हा सभा बसली तेव्हा भीष्माचार्यांनी सांगितलं झालं वर्ष पूर्ण. म्हणजे कसं काय? ते म्हणले तू कशा पद्धतीने मोजलं सांग. सौर पद्धतीने मोजलं की चांद्र पद्धतीने मोजलं? आता आपल्याकडं हा जो अधिक महिना येतो ना, तो चांद्र पद्धतीने मोजल्यामुळे येतो. अधिक महिना सौर पद्धतीने नाही येत, तो चांद्र पद्धतीने येतो. आणि मग ते म्हणले त्यावेळेला असं कुठं ठरलं होतं? भीष्माचार्य म्हणतात त्यावेळेला दुर्योधना असं कुठं ठरलं होतं कोणत्या पद्धतीने मोजायचं? म्हणून तू जे म्हणतोस की यांचा 1 महिना अजून राहिला तो चूक आहे. आणि म्हणून ते सगळं मान्य करण्यात आलं. म्हणजे ही जी क्लुप्ती आहे, वास्तविक 6 महिने कमीच पडले होते पण ते चांद्र पद्धतीने मोजून त्यांनी ते बरोबर करून दिले. अशा पद्धतीने हा सगळा कृष्णाने केलेला खटाटोप आणि आम्हाला त्यांनी लवकर आणलं. आणि याप्रमाणे या तेजसा नृपशिरोंग्री महन्मखार्थे आर्या या ठिकाणी मी सर्वांना पराजित केलं. आणि हे सगळं भगवंताच्या केवळ शक्तीमुळेच झालं. हे दादा पत्न्यास्तवादी मग क्लृप्त. आणि ज्या वेळेला वेगवेगळ्या वेळेला तुम्ही मला सहाय्य केलं, भगवंतांनी सहाय्य केलं. आणि या वेळेला सभेमध्ये जेव्हा द्रौपदीला आणण्यात आलं, जेव्हा ती 1 वस्त्र होती, मुक्त केशा होती, त्यावेळेला तिला आणण्यात आलं आणि तिचे सगळे केश पाश ज्या दुःशासनाने ओढले आणि तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. पण या वेळेला सुद्धा विमुक्त केशा हा शब्द वापरलाय त्यांनी भागवतकारांनी. विमुक्त केशा, ती मोकळ्या केशाने आली पण खरे विमुक्त केश त्यांच्याच पत्नींचे झाले, दुर्योधनाधिकांच्या. पहा ना आता विधवा झाल्यात त्या. विमुक्त केश त्यांचे झाले, आमचे नाही झाले. ते म्हणतात योनो जुगोप वन मैत्य दुरंत कृच्छ्रात. आणि दादा तुम्हाला तर माहित आहे की आपण वनवासात असताना थाली आपल्याला सूर्याने थाली दिलेली होती, पण ही रात्री 12 पर्यंत चालायची, नंतर पुढे चालत नव्हती. आणि या वेळेला सगळ्यांचे जेवणे झाले आणि इकडं दुर्योधनाने या दुर्वासाला सांगितलं जा
आणि पांडवाकडे तुमचं सहस्र भोजन मागा. रात्री 12 वाजता सगळे दुर्वास आणि त्यांचे 10,000 शिष्य आले. योनो जुगोपवन मेत्य दुरंतर कृच्छ्रात दुर्वास सोरी विहता दयुक्ताग्र भुग्या. भुकेलेत आम्ही म्हणून आले. आणि याच्याच आधी गोपालकृष्ण आले. द्रौपदी भूक लागली मला. द्रौपदी म्हणल्या हा भूक लागली. आणि कृष्णा आत्ता मी थाली संपवली रे, काही नाही राहिलं आता. नाही काहीतरी असेल बघू दे मला. इकडे दुर्वास आलेले होते 10,000 शिष्य घेऊन. आणि गोपालकृष्ण त्याच्या आधी आले आणि म्हणले काही नाही. तव्याला पाहिलं तर एक त्यांनी वर्णन केलंय की शाकान्न शिष्ट मुपभुज्य. शाकान्न शिष्ट भाजीचं राहिलेलं पान, शाकान्न शिष्ट मुपभुज्य. आणि तेवढं पान कृष्णाने खाल्लं. पोट भरलं कृष्णाचं, पोट भरलं. आणि इकडे 10,000 शिष्य घेऊन दुर्वास आले होते स्नान करून येतो म्हणून. आता प्रश्न पडला होता यांना काय जीव घालावं. आल्याबरोबर म्हणले आमचे पोट भरले. हा कसे काय भरले. ते म्हणतात तृप्तास ममंस लिहिले, आम्ही तृप्त झालो. कृष्णा काय पराक्रम आहे हा, काय अलौकिकता आहे ही. आम्ही धर्मसंकटात होतो, आता आम्हाला शापून भस्मसात करणार दुर्वास असं वाटलं. पण तू आलास तेवढ्यात आणि एका भाजीच्या पानाने तू तुझं पोट भरलं म्हणून सांगितलं. अहो जो विश्वंभर आहे, विश्वाचं पोट भरणार आहे, त्याला या दुर्वासाचं पोट भरणं काय अवघड आहे. या तेजसा भयगवान युद्धशिवल पाणी. आणि आपण वनवासात असताना एक डुक्कर समोर आल्याबरोबर त्या डुकराला एक बाण मी मारला. रानडुक्कर होतं. बाण मारल्यावर दुसरा एक बाण त्याच क्षणी लागला. म्हणजे डोळ्याचं पातं लवतं तो 2 बाण लागले. आता ही आसामी कोणाची, हे डुक्कर कोणाचं, कोणी मारलं. तो पारधी होता. तो पारधी म्हणला मी मारलं, माझं आहे. अर्जुन म्हटले माझं आहे. मग राहू द्या म्हणले डुक्कर, आपण युद्ध करू आणि ठरू. तो पारधी त्यांनी युद्ध करायला सुरुवात केली. ते म्हणतात युधिशूल पाणी. हे पारधी नव्हता, प्रत्यक्ष महादेव होते. आणि या महादेवावर बरोबर मला युद्ध करावं लागलं. आणि हे युद्ध सुद्धा मी जिंकलं. महादेवासारखे महावीर असणारे, ज्यांनी या षडाननाला युद्ध कला शिकवली, ज्यांनी परशुरामाला धनुर्विद्या शिकवली, ते महादेव युद्धामध्ये मी पराजित केले. आणि त्या महादेवाने खुश होऊन मला पाशुपतास्त्र दिलं. ज्या पाशुपतास्त्राचा उपयोग मला महाभारती युद्धामध्ये झाला. तेव्हा विस्मार्पिता स्वगिरिजोस्त्र मदाग्नी जन्मे. आणि भगवंत हे केवळ भगवंताच्या कृपेमुळे झाले. अन्येपिचा हा म्हणून नाही कलेवर येणं. आणि यावेळेला अनेक निवात कवचाधिक 5,000 राक्षस जेव्हा इंद्राच्या अंगावर धावून आले तेव्हा इंद्राने माझं साह्य मागितलं. आणि मी निवाचं कवचाधिक 5,000 राक्षसांचा नेपात केला. आणि यावेळेला इंद्राने मला बसण्यासाठी अर्धा आसन दिलं. तेव्हा भुजदंड युग्म गांडीव लक्षण. आणि ज्या वेळेला या पूर्ण अग्नीला मी खांडवून दिलं तेव्हा अग्नी खुश झाला आणि अग्नीने मला रथ दिला. त्याप्रमाणे बाण म्हणजे भाता दिला, अक्षय भाता. कधीच त्यातले बाण संपणार नाही, अक्षय भाता. आणि गांडीव धनुष्य हे माझ्याजवळ दिलं. ज्याप्रमाणे मला रथ दिला, अक्षय भाता दिला, हे सगळं अग्नीने मला दिलं. ह्या सगळ्या घटना ज्या घडत गेल्या त्याच्या मागे भगवान गोपालकृष्ण होता. आणि म्हणून ते म्हणतात यद्बांधव कुरुबलाब्धी मनंत पार मेकोरथेन. आणि दादा अहो, आणि आता परवा एवढं सगळं 18 दिवस महाभारती युद्ध झालं. हे महाभारती युद्धामध्ये कोण कोण नव्हतं. भीष्माचार्यासारखे महावीर होते, सेनाधिपती होते. आपले ज्याला आपण आजोबा पणजोबा ज्यांना म्हणतो, किंवा भीष्माचार्यांना किती आदराचं स्थान. कुरु वंशातला सर्वात वृद्ध कोण तर ते भीष्माचार्य, ज्यांनी परशुरामाला सुद्धा जिंकलं असे भीष्माचार्य माझ्या समोर उभे होते. पण त्या भीष्माचार्यांना सुद्धा मला युद्धामध्ये मी पराभूत केलं फक्त गोपालकृष्णामुळं. त्याप्रमाणे द्रोणाचार्यांना पराभूत करू शकलो. द्रोणाचार्य तर गुरुच होते. अशा गुरूंना सुद्धा
शेवटी एका कौशल्याने, शेवटी कृष्णाचं कौशल्य जर नसतं, अश्वत्थामा कुणीतरी या रणामध्ये वधिला, झालं सगळीकडे बोबाटा झाला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. युधिष्ठिराला सांगितलं, युधिष्ठिरा तुम्हाला जर कोणी विचारलं तर खरं सांगायचं नाही. ते म्हणले नाही, मी खोटं बोलणार नाही, मी खोटं बोलणार नाही. ते म्हणले खोटं बोलू नको, पण अर्धसत्य बोलशील का नाही? म्हणले हो, अर्धसत्य बोलतो. काय? मग द्रोणाचार्याला माहित होतं, हा युधिष्ठिर खोटं बोलणार नाही. का रे युधिष्ठिरा, अश्वत्थामा मेला का? ते म्हणे नरो वा कुंजरो वा, हो अश्वत्थामा मेला असं सांगितलं. आणि हळूच म्हणले नर का कुंजर माहित नाही, हे हळूच म्हणले. म्हणजे अश्वत्थामा मेला हे मोठ्याने म्हणले. आणि नरो वा कुंजरो वा, नर म्हणजे माणूस मेला का, कुंजर म्हणजे हत्ती, अश्वत्थामा नावाचा एक हत्ती होता, तो मेला, त्याला मारलं. आणि कृष्णाने हुल उठवली, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. आणि मग द्रोणाचार्यांनी डोळे झाकले. त्याच क्षणी अर्जुनाने बाण मारला. कृष्ण म्हणले आत्ताच्या आत्ता बाण मार, नाही तर हा द्रोणाचार्य तुला आटोपणार नाही. हे सगळं भगवान गोपाल कृष्णामुळे झालं. कर्ण हा विरथ झाला. कर्ण माझ्या समोर आला. शेवटच्या तीन दिवसामध्ये कर्ण सेनाधिपती म्हणून समोर आला. आणि कर्ण आल्याबरोबर कर्णाची माझी दोघांची भेट झाली. आतापर्यंत वेगवेगळ्या वेळेला कर्णाचा पराभव मी केला होता, पण आता हा निर्णायक क्षण होता. आणि या वेळेला कर्णाच्या बाणावर जेव्हा मी खांडववन दहन केलं, त्या खांडव दहनातून जे नाग बाहेर पडले, त्यातला एक नाग कर्णाच्या भात्यामध्ये जाऊन बसला आणि तो कर्णाच्या बाणावर जाऊन बसला. कारण त्याला अर्जुनाचा वेध घ्यायचा होता. याने माझं कुळ उद्ध्वस्त केलं का, याला मी खलास करतो. म्हणून तो कर्णाच्या बाणावर बसला. आणि कर्णाने बाण सोडता क्षणीच कृष्णाच्या लक्षात आलं, हा बाण साधा नाहीये. मोरोपंतांनी त्याचं वर्णन खूप सुंदर केलंय. हा तोषर गर धर वरसा पविसार विसा स्मरारी साय कसा. तो शर कसा होता, गर धर वरसा, गर म्हणजे विष, अर्थात नागच होता तो. गरधर वरसा, सगळ्या नागांच्या पेक्षा जास्त विष असलेला होता. वरसा पविसा, पवनासारखा वेगवान होता. रविसा, रवीप्रमाणे तेजस्वी होता. आणि तो अत्यंत गतिमान असणारा हा बाण. तो शर गरधर वरसा पविसा रविसा स्मरारी साय कसा. स्मरारी म्हणजे शिव प्रत्यक्ष, म्हणजे शंकराने बाण सोडावा तसा होता. शंकराचं बाण वाया जाणार आहे का? स्मरारी साय कसा. कृष्णाच्या लक्षात आल्याबरोबर आता अर्जुन वाचत नाही. मग काय करावं? अर्जुनाजवळ दुसरा बाण नव्हता मारायला. याला दुसरा कोणता प्रतिबाण मारावा कळेना. कृष्णाने तत्क्षणी आपले घोडे, कृष्ण जे संचलन करत होते, रथाचं सारथ्य ते उगं नव्हतं, त्यांचे चारही घोडे त्यांनी खाली बसविले आणि थोडे तिरपे केले. तेवढ्यात तो बाण गळ्याला लागायच्या विजी पार्थ भुजांतरी शिरला वल्मिका माझी नागनायकसा. तो पार्थ भुजांतरी शिरला, त्यांच्या दंडामध्ये घुसला, लागला पण गळ्याला लागला नाही, दंडात घुसला. आणि जसा एखादा नाग वारुळात घुसावा त्याप्रमाणे. तेव्हा अशा पद्धतीने हे युद्ध मोठ्या कौशल्याने कृष्णाने जिंकलं. आणि ज्या क्षणी हा कर्ण खाली बसला, त्याचा रथ, त्याचं चाक अडकलं आणि तो म्हणला थांबा, एवढं मला रथाचं चाक वरती काढू दे, मग मी तुझ्या युद्धाची खुमखुमी जिरवतो. कृष्ण म्हणाले अर्जुना आता हीच वेळ आहे, याच वेळेला तू बाण मार. तू म्हणे अरे तुला धर्म कळतो की नाही, तुला धर्म कळतो का? अरे मी विरथी आहे, तू रथावर आहेस, तेव्हा विरथी असलेल्याला बाण मारू नये हा साधा धर्म आहे. कृष्ण म्हणतात कर्णा तुला आज धर्म आठवला का? त्यावेळेला आठवलं नाही. जेव्हा सभेसी नेली पांचाळी मानविले नमनी शर्म, तेव्हा कोठे गेला होता राधा सुता तुझा धर्म. अरे ज्या वेळेला पांचालीला एक वस्त्र असताना सभेत आणलं, तेव्हा स्त्रीला असं सभेत आणावं का? हा धर्म का नाही तू सांगितला? आता तुला धर्म आठवला का? या वेळेला अभिमन्यू बाळ वधिता, सगळ्यांनी मिळून अभिमन्यूला मारलं आणि शेवटी जयद्रथाने मेल्यानंतर त्याला लाथ मारली. मेल्यानंतर माराव का रे? हे तुला कळलं नाही?
एका अभिमन्यूला एवढ्या सगळ्या जणांनी घेरून तुम्ही मारलं, एका वीराबरोबर एकाने युद्ध करायचं असतं हे तुम्ही विसरलात त्यावेळेला. तेव्हा कोठे गेला होता राधा सुद्धा तुझा धर्म. अशा पद्धतीने युक्तिवाद करत 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 कृष्ण म्हणतात, फक्त धर्माचं रक्षण करणं हाच माझा धर्म आहे. आम्हाला धर्म ठाऊका नान्य. धर्म म्हणजे युधिष्ठिर धर्म. युधिष्ठिराचं रक्षण हाच माझा धर्म आहे, दुसरा धर्म आम्हाला माहित नाही. आणि अर्जुना बाण मार, याप्रमाणे अर्जुनाने बाण मारला. सांगायचं तात्पर्य असं की कृष्णाने हे सगळं केलं म्हणून तर एवढे अस्त्र शस्त्र निपुण असणारे सगळे लोक माझ्या पुढे थकून गेले. अस्त्राण्य मोघ महिमा पितानी. एवढे सगळे अस्त्रगण असताना माझ्या बरोबर कोणी युद्ध करू शकलं नाही. आणि या वेळेला हे दादा माम श्रांत. एकदा तर घटना अशी घडली की माम श्रांत, माझे घोडे थकले युद्धामध्ये. आता होऊ शकतं ना, अहो घोडे सुद्धा प्राणी आहेत, थकून जातात, त्यांनाही बाण लागतात, थकले. कृष्ण खाली उतरले, त्या पूर्ण घोड्यांना खरारा केला, थोडं त्यांना चांगलं केलं, ताजं तवानं केलं. आणि या वेळेला मी खाली उतरलेलो असताना माझ्या अंगावर लोक धावून आले बाण मारायला. तेव्हा हा सगळा बाण आणि शस्त्र याचा आघात आहे तो कृष्णाने आपल्या अंगावर घेतला. कृष्ण एकदम समोर आले. मी म्हटलं, अरे कृष्ण तू? तो म्हणे, तुझं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. सारथ्याचं कर्तव्य काय असतं? रथीचं रक्षण करणं हे सारथ्याचं कर्तव्य आहे. म्हणून ते म्हणतात, माम श्रांत वाह मरयो रथिनो भविष्ठम. माझा रथ थोड्या वेळ थांबला, या वेळेला लोक माझ्या अंगावर जेव्हा धावून आले तेव्हा तू माझं रक्षण केलंस, तू समोर आलास आणि माझ्या पुढ्यात उभा राहिलास. हे दादा काय सांगावं, गोपाल कृष्ण आणि मी यांचं नातं सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अरे आम्ही मित्र होतो, आमची मैत्री सुहृद अत्यंत इतकी जीवश्च कंठस्थ होती की नर्मान्यदार रुचिर स्मित शोभितानी. कधी कधी मी त्याची टिंगल उडवायचो. आता आठवते त्याला. कधी कधी मी त्याची टिंगल उडवायचं. वा 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 चांगले, वा वा सत्यवादी तुम्ही, असं त्याला म्हणायचं. वा 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 चांगला सत्यवादी कृष्णा, तू सगळ्या जगाला काय उपदेश करतो आणि असं वागतो. कधी कधी मी तुझी टिंगल उडवली, त्या कृष्णाची टिंगल उडवली. कधी त्याच्या धर्मावरून त्याला टीका केली, कधी त्याला सत्यवादी म्हणून खिजवलं. आणि असे कृष्ण सुद्धा माझे सगळ्या प्रकारचे अपराध त्यांनी पोटात घातले. आणि कधी मला अर्जुन म्हणायचे, हे अर्जुन, हे पार्थ. कधी कधी पार्थ म्हणायचे, कधी सख्या म्हणायचे, कधी म्हणायचे कुरुनंदनेती, अरे कुरुनंदना, अरे पार्था, अरे सख्या, असं म्हणून मला बोलवायचे. कृष्ण वेगवेगळ्या नावाने मला बोलवायचे. आणि कृष्णाच्या बोलण्यामध्ये प्रेम होतं. स्मित हास्य करत करत माझ्याकडे पाहायचे. नर्मण्योदार, अत्यंत नर्म, अत्यंत मृदू, उदार अशा पद्धतीने रुचिरस्मित शोभित आणि गोड हसत हसत माझ्याकडे पाहायचे, मला बोलायचे. आणि संदल्पितानी नरदेव हृदस्पृशानी. आणि अनेक वेळेला असं घडलं की कृष्ण आणि मी एकमेकांच्या अंगावर पाय टाकून झोपलो. आता थकून आले, भागून आले, जलक्रीडा केली की कृष्णाच्या अंगावर मी पाय टाकायचं, झोपायचं. आणि मग लक्षात यायचं, असं वाटलं नाही की कृष्ण देव आहे, कृष्ण गुरु आहे, कधी वाटलं नाही. संकल्पितानी नरदेव हृदयस्पृशानी स्मर्तुर लुठंती हृदय मम माधवस्य. अहो शय्यासनाटन विकथन भोजनादी. अहो झोपताना बरोबर शय्या, आसन बरोबर, चालताना बरोबर, फिरताना बरोबर, जेवताना बरोबर, त्याचप्रमाणे युद्ध करताना बरोबर. अहो कोणत्या क्षणी आम्ही बरोबर नव्हतो, प्रत्येक वेळेला आम्ही बरोबर. शय्यासनाटन विकथन भोजनादी श्वैक्यात वयस्त ऋतवानिती विप्रलभ्या. सगळ्या क्षणी कृष्ण आमच्या सोबत होता. पण दादा आम्हाला गोपाल कृष्ण हा कधी वेगळा वाटलाच नाही. तो माझं क्षणाक्षणाला रक्षण करत होता. माझा सखा होता, माझा मित्र होता, माझा सारथी होता, माझा सोबती होता. आणि अशा भगवान गोपाल कृष्णाला मी सारथ्य करायला लावलं, मी माझ्या घोड्याची खरारी करायला लावले. पण कृष्णाने सुद्धा कधी नीचपणा सहज स्वीकारला का? अहो भक्तासाठी तो लहान होतो म्हणून. आता मला वाईट वाटतंय की अशा गोपाल कृष्णाला आपण खरारा करायला लावला.
भीष्माचार्यादी लोक ज्यांचं पाया पडतात, इंद्रादी लोक ज्यांच्या पायावरती आपले मस्तक टेकवतात आणि एवढाले किरीट कुंडलासह नतमस्तक होतात, त्या कृष्णाला मी धुळीमध्ये उतरायला लावलं. माझ्या घोड्याचे खरारे करायला लावले, घोड्याचे लगाम हातात द्यायला लावले. किती मी वाईट आहे, हृदयेन शून्य हा, किती वाईट आहे मी, माझं हृदय किती वाईट आहे असं मला वाटायला लागलं. अध्वन्युक्रम परिग्रह मंगरक्ष गोपैर सद्बलेन विदिता सुमी. आणि दादा काय सांगावं, तो गोपाल कृष्ण आज नाहीये, एवढंच. आज तो गोपाल कृष्ण नाही तर मी कृष्ण निजधामाला गेले आणि कृष्णाच्या इच्छेनुसार त्यांच्या काही ज्या स्त्रिया राहिल्या होत्या त्यांना मी माझ्या रथामध्ये घातलं. माझ्यासोबत अनेक रथ होते, त्याच्यामध्ये त्या सगळ्या स्त्रिया बसल्या आणि आम्ही यायला लागलो. येता क्षणीच काही गवळ्याच्या मुलांनी आम्हाला अडवलं आणि मला युद्ध नाही करता आलं. त्या गवळ्याच्या मुलांनी माझा पराजय केला. दादा तुम्हाला काय सांगू, तुम्ही म्हणाल की तुझं धनुष्य वेगळं होतं का? नाही दादा, धनुष्य तेच गांडीव धनुष्य होतं, तेच बाण होते, तोच भाता होता, तोच मी होतो, तोच रथ होता, तेच घोडे होते. पण ज्या रथावर बसून मी महाभारती युद्ध जिंकलं 18 दिवसाचं, माझ्या रथाला एक रथाचा छिलका देखील उडाला नाही, माझ्या रथाला कधी भंग पावला नाही माझा रथ, आणि माझं धनुष्य कधी तुटलं नाही, माझा बाण कधी विफल गेला नाही. तद्वै धनुष्य ईशव रथो हयास्ते, तेच घोडे होते, तोच रथ होता, तेच धनुष्य होतं आणि मी रथी तोच होतो. पण सर्वम क्षणेन, पण आज सगळ्या एका क्षणात सगळं समाप्त झालं. ते कसं त्यांनी वर्णन केले, तदभूत, ज्याप्रमाणे आपण आहुती टाकावी, पण ती आहुती रक्षेमध्ये म्हणजे राखेमध्ये आहुती जर टाकली तर जसं त्याचा काहीच उपयोग होत नाही, तसं रक्षा झाली सगळी. माझ्या जीवनाचं राख झाली राख. अग्नी कुठे गेला काय माहित. अग्नी म्हणजे भगवान गोपाल कृष्ण होता, ज्वलज्जाज्वल्य. सर्वं क्षणेन तदभूत सदीश रिक्तम भस्मन हुतम कुहकराधमिवो मूर्ष्याम. फक्त भस्मामध्ये आहुती टाकावी, राखात आहुती टाकावी, तशी स्थिती झाली आणि माझ्याजवळ काही शिल्लक राहिलं नाही. आणि तेच धनुष्य, तेच बाण, तोच मी, तेच घोडे, पण आज सगळं समाप्त झालं. गोपैर सद्बी, एका साध्या गवळ्याच्या पोराकडून मी जिंकला गेलो. विनिर्जितोस मी जिंकलो गेलो. असं कसं झालं हो? काय झालं? कारण काय घडलं? काही नाही, फक्त गोपाल कृष्ण नाही, एवढंच त्याचं कारण आहे. आणि मग युधिष्ठिराला सांगतात की हे दादा, गोपाल कृष्ण यांनी निजधामाला गमन केलं. या वेळेला यादव एकमेकांच्या मध्ये यादवी करून नष्ट झाले. विप्रशापाप मूढानाम, विप्रशाप झाला आणि यादव सगळे एकमेकांच्या मध्ये युद्ध करून वारुणीम पित्वा, सगळ्यांनी दारू प्राशन केली, सगळ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आणि मदोन्मथित चेतसाम, सगळे मदोन्मत्त झाले आणि सगळे समाप्त झाले. चतुःपंचावशेषितः, एक 4-5 जण फक्त शिल्लक राहिले. त्यामध्ये वज्र शिल्लक राहिला, त्याला त्यांनी पुढे यादव कुळामध्ये म्हणजे कृष्णाच्या नंतरचं जे काही वंश आहे तो निर्माण करण्यासाठी चांद्रवंशासाठी त्यांनी ठेवलं. याप्रमाणे प्रायणे आणि त्या भागात आजही गुजरातमध्ये अशी एक म्हण आहे की गुजरात या भागामध्ये आजही असं म्हणतात की समय समय बलवान है, नहीं मनुष्य बलवान. ते म्हणतात कांबी अर्जुन लूट लिया, वही धनुष वही बाण. कांबी म्हणजे एका साध्या गवळ्याच्या पोराने, कांबी अर्जुन लूट लिया, वही धनुष वही बाण. बाणे तोच, धनुष्य तोच, पण समय समय बलवान है, नहीं मनुष्य बलवान. माणूस मोठा नाहीये, काळ मोठा आहे आणि काळ मला अनुकूल नाही. दादा, काळ म्हणजे भगवान गोपाल कृष्ण होते. आणि हे ऐकल्याबरोबर युधिष्ठिर थक्क झाले आणि युधिष्ठिर म्हणले बस. एवं चिंतयतो जिष्णो हो, सूत म्हणतात. हे ऐकल्याबरोबर कृष्ण पाद सरोरुहम, युधिष्ठिर आदी त्याप्रमाणे भीम, द्रौपदी हे सगळं ऐकलं आणि म्हणले बस, आता आपल्या नातवाला राज्य देऊन टाका आणि आपण देखील या जगातून
आपल्या स्वर्गारोहण करूया. म्हणून विश्वको ब्रह्मसंपन्त्या, बस सर्वांनी ठरवलं. यावेळेला अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये जेव्हा भगवंतांनी गीता सांगितली ती विसरली होती म्हणे, ती पुन्हा कृष्णाने सांगितली अर्जुन गीता नावाने, आणि आता पुन्हा त्याचं स्मरण अर्जुनाने केलं. आणि अर्जुन म्हणतो की आता भगवान गोपाल कृष्णाच्या ब्रह्मसंपन्न असणाऱ्या स्वरूपाशी आपण तल्लीन होऊया. म्हणून सर्वांनी भगवान झालं कंटकांकंटके नाही. कृष्णाने सगळा भार हरण केला आणि युधिष्ठिराने आपल्या भावांना बोलावलं. त्याप्रमाणे द्रौपदी आली, सर्वजण आले. आणि या वेळेला त्यांनी परीक्षितीला राज्याभिषेक केला. परीक्षितीला राज्याभिषेक केल्यानंतर ते म्हणतात या वेळेला लीन प्रकृती निर्गुण्य लिंग संभव. सर्वांनी ठरवलं की बस आता जडोन्मत्त पिशाचवत राहायचं. अभिषेक केला, सगळं झालं, सगळं राज्य वगैरे समर्पित केलं. आणि मग उत्तरस्य तनया उत्तराचा पुत्र, उत्तरेचा पुत्र हा परीक्षित त्यांनी इरावती बरोबर विवाह केला. ती याची मामाची मुलगी होती. मामाच्या मुलीशी यांनी विवाह केला. जन्मे जयादी त्याला जन्मे मुलं झाले. त्यानंतर विदुर, त्याचप्रमाणे द्रौपदी, हे सगळे तिथून निघाले. आणि मग विदुर पुढे तीर्थयात्रेला जाऊन आलेलेच होते. पण आता भगवान गोपाल कृष्णाने जिथे आपला देह ठेवला तिथे पुन्हा विदुर गेले आणि त्यांनी तिथे देह ठेवला. मथुरायान तथा वज्रम, मथुरेमध्ये वज्राला राज्य दिलं. आणि युधिष्ठिर याच्याबद्दल ते म्हणतात की चिरवासा निराहारो. आता याने असं ठरवलं की काही नाही, चिरवासा, सगळं जडोन्मत्त पिशाचवत अशी अवस्था, श्वास आहे म्हणून जगायचं, खाण्यापिण्यात लक्ष नाही, कशात लक्ष नाही. ते म्हणतात चिरवासा निराहारो, निराहार केलं. आणि मुक्त सगळ्यांनी केस मोकळे सोडले. आणि दर्शयात्मरूपम जडोन्मत्त पिशाचवत, जडोन्मत्त उन्मत्त पिशाच्याप्रमाणे जडाप्रमाणे राहू लागले. आता म्हणजे चला उत्तर दिशेला आपण जाऊ. याप्रमाणे सगळ्यांनी उत्तर दिशेला अर्थात स्वर्गारोहण, याला स्वर्गारोहण पर्व असं म्हणतात. तेव्हा स्वर्गारोहणाच्या निमित्ताने ते उत्तर दिशेकडे जाऊ लागले. आणि जाता 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 हिमालयापर्यंत गेले. आता वर्णन असं केलेलं आहे की हिमालयाकडे जाता 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 एक 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 जण पडू लागले. पहिल्यांदा द्रौपदी आधी पडली. का म्हणे द्रौपदी आधी का पडली? ते म्हणे भेद होता. तिने पाचीपती बरोबर जरी विवाह केला तरी तिचं विशेष प्रेम अर्जुनावर होतं, त्यामुळं ती पहिल्यांदा पडली. त्याच्यानंतर पुढे नकुल, सहदेव हे पडले. का तर ते म्हणे नकुलाला आपल्या रूपाचा फार गर्व होता, माझ्यासारखा सुंदर कुणी नाही असा नकुलाला गर्व. सहदेव याला सुद्धा माझ्यासारखा अश्वविद्येमध्ये कुणी प्रवीण नाही याचा गर्व होता. मग भीम पडला. का म्हणजे भीमाला आपल्या शक्तीचा गर्व होता, माझ्या इतका बलवान कुणी नाही. मग अर्जुन पडले, कारण अर्जुनाला धनुर्धारीपणाचा सुद्धा गर्व होताच. आणि एकटे धर्मराज हे स्वर्गापर्यंत गेले. स्वर्गाचं दार उघडलं आणि त्यांच्या बरोबर एक पुत्र होतं म्हणे. धर्मराज म्हणले या पुत्राला प्रवेश द्या. यमराज म्हणले नाही, या पुत्राला नाही प्रवेश. म्हणजे पुत्राला जर प्रवेश नाही दिला तर मी सुद्धा येणार नाही. मग कुत्र्यासह धर्मराजाने स्वर्गामध्ये प्रवेश केला म्हणे. त्याचं कारण कुत्रा म्हणजे हा धर्मराजाचंच प्रतीक होता, म्हणजे यमधर्माचं प्रतीक होता. म्हणून कुत्रा म्हणजे आपण खंडोबा मानतो ना, या दृष्टीने कुत्र्याला महत्व प्राप्त दिलं. म्हणजे तो त्यांचा अतिशय प्रामाणिक होता, शेवटपर्यंत बरोबर होता. म्हणून कुत्र्याला सुद्धा एका प्राण्याला त्याप्रमाणे ते म्हणतात ते साधुकृत सर्वार्था त्यात्वा त्यांकी आत्मना सगळे जण स्वर्गाला प्राप्त झाले. त्यानंतर क्षेत्रावर गेले, त्यांनी तिथे आपल्याला समर्पित केला. त्यानंतर कृष्णाविषयी द्रौपदी सुद्धा त्या ठिकाणी मनपेक्षताम वासुदेवी भगवती एकांत मते रापताम. द्रौपदी सुद्धा
सीता भगवंताशी पुन्हा नंतर एकरूप झाली. यच्छ्रेत भगवत प्रिया नाम पांडव सुतानाम प्रयाणम, याप्रमाणे हा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. पांडव स्वर्गारोहण नाम पंचदशोध्याय, हा 15वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. आता म्हणतात शौनकादिका हो, आता परीक्षित हा राज्य कसा करील, तो राज्यकारभार कसा पाहिल आणि राज्यकारभार पाहताना त्याच्या राज्यामध्ये काय काय गोष्टी त्याला कशा दिसतील या संबंधीचे जे विवरण आणि कलीचा निग्रह कसा करेल या संबंधीचे विवरण उद्याच्या चिंतनात करण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे विठ्ठल. सीताकांत